नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, विंटर 2024 किंवा डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या विंटर एक्झामिनेशनचे एक्झाम टाइम टेबल येण्यास सुरुवात झालेली आहे। ते टाइम टेबल कसं डाउनलोड करायचं तुमच्या स्मार्टफोनवर घर बसल्या बसल्या कुठेही न जाता स्वतःच्या स्मार्टफोन ते कसं डाउनलोड करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, प्रत्येक कोर्सचं आपण जे पॉप्युलर कोर्सेस आहेत त्याचं टाइम टेबल तर आपण सेपरेट घेणारच आहोत व्हिडिओ त्याच्यावर, पण आजच्या वेळेस फक्त तुम्हाला कसं डाउनलोड करायचं ही मी सांगणार आहे। आणि जेवढे आजपर्यंत गेल्या 2-3 दिवसांमध्ये विंटर 2024 डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या सेमिस्टर पुनर्परीक्षार्थी सर्व एक्झामिनेशनचे टाइम टेबल यायला सुरू झालेले आहेत। एक्झाम टाइम टेबल ठीक आहे, ते कोणकोणते आले आहेत ते मी सांगणार आहे, ते तुम्ही तुमचा कोर्स कोणता आहे बघून डाउनलोड करून घेऊ शकता। ठीक आहे, तर पहिल्यांदा ब्राउझरवर टाईप करायचं आहे ycmu.digitaluniversity.ac आणि सर्च करायचं। सर्च रिझल्टमध्ये ycmu.digitaluniversity.ac सेम वेबसाईट आली की त्याच्यावर क्लिक करायचं। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता जी सध्या स्क्रीन दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या स्क्रीनवर येऊन पोहोचता। ह्या स्क्रीनला आपण होम स्क्रीन म्हणतो। होम स्क्रीन काय म्हणतो की विद्यापीठाची वेबसाईट तुम्ही ब्राउझरवर टाकल्या तुम्ही जेव्हा स्क्रीनवर येऊन पोहोचता तर पहिल्यांदा ही स्क्रीन येते। फर्स्ट स्क्रीन असल्यामुळं तुम्हाला ह्याला होम स्क्रीन म्हणतात। ठीक आहे, आणि ह्याच स्क्रीनवर तुम्हाला विविध टॅब दिलेले आहेत। डाव्या साईडला काही टॅब आहेत, उजव्या साईडला आहेत, मध्यभागी आहेत आणि वरच्या साईडला आहेत। मग ह्या एका स्क्रीनवर तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये टॅब्स अवेलेबल करून दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट तो टॅब एका क्षणात बघून त्याच्या ठिकाणी पोहोचू शकता। शॉर्टकट टॅब दिलेत म्हणा की, म्हणजे ह्याला होम स्क्रीन म्हणतात। प्रत्येक वेळा मी होम स्क्रीन म्हणतो, त्याच्यापायी तुम्हाला क्लेरिफिकेशन दिलं आहे। होम स्क्रीन ह्याला म्हणतात। ह्या स्क्रीनवर तुम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा, जे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत, त्यांचा पुतळासुद्धा तुम्हाला दिसेल। ठीक आहे, ओके। तर एक्झाम टाइम टेबल बघायचं आहे आपल्याला, तर आपण काय करू, ह्याला जरा झूम करू, एक्झामिनेशन टॅबवर क्लिक करू। इथे क्लिक केल्यानंतर थोडंसं इकडे घ्यायचं। हे तुम्ही स्वतःही ध्यानात ठेवायचे बरं का, कारण तुम्हाला प्रत्येक वेळा तुम्ही स्वतःसुद्धा चेक करू शकता। इथं पाहू शकता डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025। मी हे दोन्ही नावं का घेत आहे, कारण एक्झाम डिसेंबर 2024 जरी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्या एक्झाम जानेवारी महिन्यात गेलेल्या आहेत, त्याच्यामुळं घाबरायची गरज नाही। काही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी डिसेंबर 2024 फॉर्म भरताना त्यांना डिसेंबर 2024 आला होता एक्झाम फॉर्म भरताना। पुनर्परीक्षार्थी म्हणतोय मी, रेग्युलरच्या विद्यार्थ्यांना तर फॉर्म भरायची गरज नाही, त्यांच्या ॲडमिशन फीसोबत एक्झाम फीस घेतलेली आहे। मग काही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी त्याचा पुनर्परीक्षार्थी म्हणजे फेल झालेल्या विषयांचा एक्झाम फॉर्म भरलेला आहे, तेव्हा त्यांच्या एक्झाम फॉर्मवर डिसेंबर 2024 आलेला आहे आणि त्यांची एक्झाम जानेवारी 2025 मध्ये होणार आहे। तर ती काळजी करायची गरज नाही। ते नाव असतं परीक्षेचं नाव जरी 2024 असेल डिसेंबर, तरी ती जानेवारी 2025 मध्ये झालेली तर काही हरकत नाही, काळजी करायची गरज नाही। तुमचा त्याच्या हॉल तिकीट येणारच आहे। ठीक आहे, विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार ते खालीवरी होत राहतं। ओके, तर हे डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 विंटर 2024 एक्झामवर क्लिक करा। यस, क्लिक केल्यानंतर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हो का। हां, तर विंटर एक्झामिनेशनचं टाइम टेबल आलेलं आहे। आता विंटर एक्झामिनेशनमध्ये जी फेल झालेले विद्यार्थी होते अगोदरच्या एक्झामिनेशनमध्ये व ज्यांनी डिसेंबर 2024 एक्झामिनेशनचा पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन एक्झाम भरलेला असेल, अशा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची सुद्धा एक्झाम ह्याच्याबरोबर होणार आहे, ह्या एक्झामिनेशनमध्ये होणार आहे। आणि जे सेमिस्टर पॅटर्नवाले विद्यार्थी आहेत, काही लोकांचं फर्स्ट सेमिस्टर असेल, काही लोकांचं थर्ड सेमिस्टर असेल, तसेच जी विद्यार्थी मे जून 2024 एक्झामिनेशनमध्ये सेकंड सेमिस्टरला, फोर्थ सेमिस्टरला किंवा फर्स्ट सेमिस्टरला फेल झालेले असतील व ज्यांनी फेल झाल्यानंतर डिसेंबर 2024 पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशनचा फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरलेला असेल, अशा सेमिस्टर पॅटर्नवाल्या विद्यार्थ्यांची सुद्धा एक्झाम ह्याच विंटर 2024 एक्झामिनेशनमध्ये होणार आहे। ठीक आहे, त्याच्यासाठी आपला कोर्स कोणता आहे पहा, आणि त्या कोर्सचं जर तुमच्या ह्याच्यामध्ये नाव असेल तर ध्यानात ठेवायचं तुमची एक्झाम याच
टाईम टेबलप्रमाणे होणार आहे. घाबरून जायची गरज नाही. तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजची तुम्ही मदत घेऊ शकता. कमेंटमध्ये मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करू शकता तुम्ही. ठीक आहे, ओके. तर चला आपण डायरेक्ट व्हिडिओवर येऊ. पहिल्यांदा मी आता काय करतो, फक्त ज्या प्रोग्रॅमची कोर्सेसची एक्झाम टाईम टेबल आलेलं आहे एंट्री एक्झामिनेशनची, मी फक्त त्यांची नावं सांगत आहे तुम्हाला. तुम्ही फक्त काय करायचं आहे, डिटेल टाईम टेबलसाठी तुमचा कोर्स कोणता आहे पहा, तुमच्या कोर्सचं कोर्स कोड प्रोग्राम कोड कोणता आहे पहा, आणि त्याच्या समोर इथं दिसत आहे तुम्हाला क्लिक हिअर लाल अक्षरातला टॅब दिसते. त्या कोर्सच्या समोरील लाल अक्षरातला क्लिक हिअर जो टॅब दिसते त्याच्यावर क्लिक करायचा आहे तुम्हाला, आणि क्लिक करून ते डिटेल टाईम टेबल तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करून कोणता पेपर कोणत्या दिवशी आहे चेक करायचा आहे. ठीक आहे. आता मी एवढे साऱ्या कोर्सेसचे एक्झाम टाईम टेबल आलेलं असल्यामुळे सगळ्या कोर्सेसचं डिटेल टाईम टेबल मी डाउनलोड करून तुम्हाला दाखवलं येणार नाही. एक सॅम्पल तेवढं दाखवतो मी. ठीक आहे, एक सॅम्पल लगेचच दाखवतो. आता एक MA हिस्ट्रीचं आहे, तुम्हाला एक कोर्स तुम्हाला दाखवतो. हां, तर इथे दिसतं आहे तुम्हाला 13व्या नंबरला सिरियल नंबरला प्रोग्राम कोड M60 आहे. MA हिस्ट्री NEP 2020 पॅटर्नचा आहे. त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करावं का. ठीक आहे, ओके. इथं ओपन करा. हां, तर हे तुम्हाला दिसतं आहे. सॉरी मित्रांनो, सॉरी. हां, तर M60 ओके. इतिहासचं आहे. नाही, इतिहासाने दुसरे डाउनलोड झालं वाटाली. ठीक आहे, असू द्या असू द्या. तर हे आहे MA हिंदीचं. ओके, MA हिंदीचं आहे. M59 NEP 2020 पॅटर्न 70:30. ठीक आहे, MA हिंदीचं टाईम टेबल आहे. एक तुम्हाला ही दाखवलं, एक डेमो दाखवला. ओके, हिस्ट्रीचं करू का मग, थांबा. MA हिस्ट्री. हां, आलं बघा. तर MA इतिहास M60 NEP 2020 पॅटर्न 70:30. तर बघू शकता MA हिस्ट्रीचा पहिला पेपर आहे 16 जानेवारी 2025 रोजी. मी सांगितलं होतं डिसेंबरमध्ये होणार आहे एक्झाम, म्हटलं तर ती पुढे एक्सटेंड झालेली आहे. ठीक आहे. प्रत्येक कोर्सेचं अलग टाईम टेबल असणार आहे. त्याच्यापैकी आपल्या कोर्सचं टाईम टेबल वेगवेगळं बघून घ्या. इथं पाहू शकता 17/1, 17/2, 17/3 सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 आणि सेमिस्टर 3. ह्याच्यामध्ये रेग्युलर जे असतील ती सेमिस्टर 1 वाले असतील आणि सेमिस्टर 3 वाले असतील. ठीक आहे. आणि ज्यांनी फेल झालेले विद्यार्थी असतील व ज्यांनी पुनर्परीक्षेत एक्झामिनेशन फॉर्म भरला असेल डिसेंबर 2024 एक्झामिनेशनचा, त्यांचं सेमिस्टर 2चं असेल आणि फर्स्टचं पण असेल. ठीक आहे, फर्स्टचं सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर 2 ह्यांचेसुद्धा असतील. ठीक आहे, कारण न्यू कोर्स होता. ह्याचं पहिल्यांदाच 3rd सेमिस्टरची एक्झाम होत आहे. ह्याच्या अगोदर 1st आणि 2nd सेमिस्टरची एक्झाम झालेली आहे. बॅक घेऊया, जास्त आहे, व्हिडिओ खूप मोठा होते. ठीक आहे. तर बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे BAचं एक्झाम टाईम टेबल आलेलं आहे. मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षणक्रम आलेला आहे. समंत्रक प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम, गांधी विचार दर्शन पदविका शिक्षणक्रम, M41 MA मराठी, M42 MA हिंदी 2015 पॅटर्न, M43 MA इंग्लिश सेमिस्टर 2015 पॅटर्न, M48 MA उर्दू NEP 2020 पॅटर्न, M49 MA मराठी NEP 2020 पॅटर्न, M50 MA इकॉनॉमिक्स NEP 2020 पॅटर्न, M58 MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन NEP 2020 पॅटर्न, M59 MA हिंदी NEP 2020 पॅटर्न, M60 MA हिस्ट्री NEP 2020 पॅटर्न, M85 MA हिंदी NEP 2020 पॅटर्न, M51 MA हिंदी न्यू 2021 पॅटर्न, M52 MA इकॉनॉमिक्स न्यू 2021 पॅटर्न, M53 MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन न्यू 2021 पॅटर्न, M54 MA मराठी न्यू 2021 पॅटर्न, M44 MA उर्दू न्यू 2021 पॅटर्न, M72 MA इंग्लिश ॲन्युअल पॅटर्न, G02 बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे BCom, M17 MCom सेमिस्टर पॅटर्न 2015 पॅटर्न सेमिस्टर 1st to 4th, M117 MCom NEP 2020 पॅटर्न सेमिस्टर 1, M117 MCom NEP 2020 पॅटर्न सेमिस्टर 2nd, M117 MCom NEP 2020 सेमिस्टर 3rd. ओके. बालसंगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम, स्वयंसहाय्यक गट प्रेरक प्रेरिका शिक्षणक्रम, शालेय व्यवहाराकरता माहिती संप्रेषण प्रमाणपत्र शिक्षणक्रम, आशयुक्त अध्यापन पद्धती शिक्षणक्रम, स्वयंसहायता समूह प्रमाणपत्र शिक्षणक्रम, मूलभूत शिक्षणक्रम, मुली शिक्षणाची मूलतत्वे मूलभूत शिक्षणक्रम, घरकाम कौशल्य विकास प्रमाणपत्र शिक्षणक्रम, M62 MA एज्युकेशन 2016 पॅटर्न, M82 MA एज्युकेशन न्यू पॅटर्न, M83 MA एज्युकेशन NEP 2020 पॅटर्न,
P10 न्यू शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम, P21 स्पेशल B.Ed HIVIMR 2016 पॅटर्न, P80 B.Ed ॲन्युअल पॅटर्न, T101 डिप्लोमा इन इसेन्शियल स्किल्स, V58 MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 2015, बॅचलर ऑफ सायन्स PCM, BSc PCZ बायोलॉजी केमिस्ट्री झूलॉजी, MSc in mathematics, MSc in physics, MSc in chemistry, MSc in zoology, MSc in botany, diploma in environmental science, MSc environmental science, diploma in statistics, MSc physics, MSc chemistry, MSc zoology, MSc botany, MSc in mathematics, MSc in environmental science, MSc in physics, MSc in chemistry, MSc in zoology, MSc in botany. Certificate program in computer, Bachelor of Computer Application, Bachelor in Computer System Administration 2016 pattern, MCA P144. Certificate in Beauty Parlor Management, Certificate in English Language, Certificate in French Language, Certificate in German Language, Certificate in Digital Photography, Diploma in Electrician and Domestic Appliances Maintenance, DEDAM, BSc Media Graphics and Animation, Diploma in Civil Supervisor, Diploma in Facility Services, Advanced Diploma in Facility Services, BSc in Facility Services, Diploma in Event Management, Advanced Diploma in Event Management, BSc in Hospitality Studies, Diploma in Hospitality Studies, Advanced Diploma in Hospitality Studies, Advanced Diploma in Fashion Design, Diploma in Interior Design, BSc in Hospitality Studies, Diploma in Yoga Teacher old and new pattern, Bachelor of Medical Lab Technology old pattern, BSc Laboratory Techniques 2017 pattern, Diploma in Medical Lab Technology old pattern, Diploma in Laboratory Techniques, Diploma in Nritya Yoga Sutra, Advanced Diploma in Counseling and Mental Health. तर विंटर 2024 एक्झामिनेशनची एक्झाम टाइम टेबल 25 नोव्हेंबर 2024 पासून यायला चालू झाले आहेत आणि आज दिनांक आहे 27 नोव्हेंबर 2024. तर आज दिनांक 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत जेवढे काही एक्झाम टाइम टेबल अपलोड झालेले आहेत ती सर्व टाइम टेबल आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ठीक आहे, हळूहळू पाहू शकता. तर तुम्ही स्वतः तुमचं डिटेल टाइम टेबल डाउनलोड करायचं आहे. मी एक डेमो दाखवलेला आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेची तयारी करण्यास वेळ किती राहिला आहे, किती वेग वाढवायचा आहे, तुम्हाला अभ्यासाला ध्यानात ठेवायचं आहे. जास्त काही टाईम राहिला नाही. जी PG डिग्रीचे विद्यार्थी आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठी तर खूप मोठा सिलेबस आहे. त्याचे बुक्स खूप मोठमोठे बुक्स आहेत. ठीक आहे, ते वाचण्यासाठी तुम्हाला बराच वेळ लागणार आहे. त्याच्यासाठी इतर कामं बाजूला ठेवून फक्त आपला अभ्यास करायचा आहे. आता कॉपी मुक्त केलेला आहे युनिव्हर्सिटीनं. त्याच्यामुळं जर कुठं कॉपी चलत असेल कुठं तर ते आता तुम्ही त्याचा विचार करू नका. कॉपी चालणारच नाही. ठीक आहे, कॉपी चालणार नाही, ध्यानात ठेवा. आणि जर कुठं चलत असेल तर तिथं स्क्वॉड येईल आणि रेस्टिकेट करणार आहे. त्याच्यासाठी आपला अभ्यास करायचा आहे. मुक्त विद्यापीठ म्हणजे तुम्हाला कॉलेज येण्यासाठी मुक्ती दिलेली आहे. परीक्षा घरी बसून देण्यासाठी नाही. ती तुम्हाला सेंटरवरच येऊन परीक्षा द्यावं लागेल. ठीक आहे, परीक्षा देण्यापासून तुम्हाला मुक्ती नाही. अभ्यास करण्यापासून तुम्हाला मुक्ती नाही. ॲडमिशन घेण्यापासून मुक्ती नाही. परीक्षा फॉर्म भरण्यापासून मुक्ती नाही. ठीक आहे, आपल्याला ह्या फॅसिलिटीचा फायदा घ्यायचा आहे की आपल्याला घरी बसून अभ्यास करता येणार आहे. आपलं काम करत करत, काही गृहिणी असतील, काही जॉब करणारे लोक असतील, आर्थिक अडचणीमुळे काही लोकांना जॉब करावं लागत असेल तर त्यांच्यासाठी मुक्त विद्यापीठ फॅसिलिटी अवेलेबल करून देते. त्याचा आपल्याला उपयोग घ्यायचा आहे. वेळ भेटेल तसा कोणा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचे. सर्वांना परीक्षेकरता खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि होम असाइनमेंट यायला अवेलेबल झालेले आहेत. त्याच्यासाठी परीक्षा तुमचे जे कोर्स आहे त्याची विंटर एक्झाम येण्याच्या अगोदर लवकरात लवकर होम असाइनमेंट तुम्हाला सबमिट करायचं आहे. ठीक आहे, तसेच काही प्रोजेक्ट असणार आहेत NEP पॅटर्ननुसार. ते प्रोजेक्टसुद्धा तुम्हाला कॉलेजला सबमिट करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यावर व्हिडिओ आपण निरंतर बनवतच असतो. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूच्या घंटीवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायचं आहे. जेणेकरून मी व्हिडिओ बनवल्या तुमच्या मोबाईलवर जसे मॅसेजेस किंवा इतर यूट्यूब चॅनलचे जसं नोटिफिकेशन येतं तसं आपल्या व्हिडिओचं बी नोटिफिकेशन लगेचच येऊन जाईल. तुम्हाला लगेचच माहिती मिळेल
आणि तुम्ही वेळेवर काम करू शकता. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रीण नातेवाईकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.